नामदेवरायाला फार घाणेरड्या शब्दात परिसा भागवत बोलला. नामदेवरायाने सांगितलं, भागवतजी सुनी. नामदेवरायाला हिंदी येत होती म्हणून हिंदी अभंग नामदेवरायाचे आहेत, हिंदी अभंग तुकोबरायचे येत होती त्यांना हिंदी. ते गोड बघा, तुम्ही काव्य बघा नामदेवरायाचं, अत्यंत गोड आहे. आणि मग बाहेर आले स्नान करून. परिसा भागवतानं सांगितलं, नामदेवा आमचा परिस द्या. विटेवरच्या मालकाच्या कळसाकडे बघितलं, नमस्कार केला आणि वाळवंटात असा मूठ घातली आणि तेवढी वाळू हातात घेतली. भागवतजी लीजिए कितने परिस होना. तो बरोबर आली हिंदी का, लीजिए आपको कितने होना परिस. ते परिसा भागवत म्हणला, नामदेवजी ये तो पत्थर है, ये तो खडे पत्थर है. नामदेवरायानं सांगितलं, येतो मराठी तू कशाला आपलं हीच केलं तर पुन्हा माणसं हसायचे. आपली हिंदी उदरशी गाडी आहे, गाडी चली गई मैं खाली राहिला. मला एक कळतंय, जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिने धिरडे करायचे नाही. जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिने धिरडे करायचे नाही. जिला पिठलं येत नाही तिने बासुंदीच्या नादी लागायचं नाही. कसं काही मंजुळा तू हातचं कोणी, तुला पिठल्यातली गोळे फुटून आणि बासुंदी कशाला दुधाचा खराबा करशील. आपल्याला जी भाषा आहे ती करायची, कशाला आगावपणा करायचा. आणि नामदेवरायानं सांगितलं, भागवतजी ही हातात एवढी वाळू आहे, इतके परिस नाहीत, अख्खी वाळवंटातली वाळू परिस आहे. मग नामदेवरायाच्या आरतीत पुरावा आला, प्रत्यक्ष वाळवंट परिस केली. अख्ख्या वाळवंटाची परिस करायची ताकद ज्या नामदेवरायात. काय नामदेवराय असतील महाराज. त्या नामदेवरायांचं अधिष्ठान इथं जवळ आहे. नामदेवरायाची एक ताकद सांगू 2 मिनिटात. जगाच्या पाठीवर असा एकच व्यक्ती आहे, विटेवरच्या मालकाला दरदर हलवायला लावायची ताकद आहे. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा. जेवी भरा भरा नाम्या संगे, जेवी भरा भरा नाम्या संगे. हटाशी ते बाबा, हट म्हणजे बाजार. माझे बाबा हटाला गेलेत, बाजाराला गेलेत. आज नैवेद्य तुला देण्याची ताकद आज्ञा मला केलेली आहे. भगवान मी नैवेद्य घेऊन आलोय, आपण जेवण करा देवा, हा नैवेद्य खा. त्याच्या पुढचं वाक्य, केली मी आंघोळ नाही मी वंगळ. नामदेवरायांनी वाक्य वापरलं विटेवरच्या मालकाला, केली मी आंघोळ नाही मी वंगळ. देवा मी आंघोळ करून आलेला आहे रे. माझ्या आईनं स्नान करून नैवेद्य केलाय, त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलंय, देवा जेव रे. देवा ऐकत नव्हता, त्यावेळेला एक शब्द वापरला, अशा गुणीजन वारकऱ्यांना गिरगावकराच्या आयुष्यातले 2-2 दिवस त्याला देवानं द्यावा. देवा कळत नाही तुला, मी आंघोळ केली, मी ओंगळ नाही. इतका आदेश दिल्याबरोबर पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भरा भरा नाम्या संगे. ज्या वारकऱ्यासाठी इतका खाली येतो, असा वारकऱ्यांसाठी इतका खाली येतो, त्या वारकऱ्याचा जन्मोजन्मी तुझा दास. अर्धा मिनिट तुम्हाला भीक मागतोय, फक्त अर्धाच मिनिट. ज्याला हात आहेत त्यानं हातवरी करायचे आणि फक्त अर्धा मिनिट, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला भीक मागणार नाही. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ.
त्या लहानपणी सगळी लोक आकाशातल्या चांदण्या पाहून जवळेकरांना टाइम पाहत होते. बैल सोडायची चांदणी कोणती, पाणी भरायची चांदणी कोणती, आता शेण काढायच्या, धारा काढायच्या, ज्या त्या गड्याला त्या चांदण्या पाठ झालेल्या होत्या. कासटशेट पाठ होत्या त्या. आणि मग अशी चांदणी पाहून एका वारकऱ्याने अण्णा भजन करायचं. त्या वारकऱ्याचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबराय. भाविक म्हणायचं कोणाला? आपण त्याच्या तराजूत बसतो का तर भाविक. आपण फॉर्म भरलाय, बऱ्याच लोकांचे फॉर्म बाद होते, काहीचे काढावं लागते, काहीचे नाही काढले तर डिपॉझिट जप्त होते. असं असतं ना राजकीय क्षेत्रात. तसं मग परमार्थिक क्षेत्रात फॉर्म नाहीत असं कोण म्हणतंय तुम्हाला? आपण सगळ्यांनी वारीत गेला फॉर्म भरला, कीर्तनात आलाय फॉर्म भरलाय, वर्गात गेलाय. सगळे वर्गात जाणारे कलेक्टर होतेत का? नाही. मग आपण भाविकाच्या यादीत आहेत का? आपण त्या टोकात नाही. वर्गात आहेत, आपण लाईन मध्ये आहेत, पण त्या टोकाला पोचतो मात्र याच्यात शंका. सकाळची चांदणी बघितल्याच्या नंतर खांद्यावर धोतर टाकायचं आणि गौपदाच्या खाली आंघोळीला जायचं. तिथं करता येत नव्हती आंघोळ, ज्याला विष्णुपद गौपद म्हणतात, तिथं करू देत नव्हते. चोखोबाऱ्याला आंघोळ खाली करायला लावायचे. जायचे ते आंघोळीला मंगळवेढ्यातून. सकाळी सकाळी पहाटे पाहिली चांदणी, उठले, पायात जोडा घातला आणि ते जोडा जिथं झोपले होते बोरीच्या खाली जोडा सोडायचा होता. चंद्रभागेत जोडा नेत नव्हते, पण पायातला जोडा वाजल्याबरोबर बाईच्या लक्षात आलं मालक उठले. मला एक सांगू का, आजही अशा जाणकार मावल्या या भारत देशात आहेत. मालकाच्या गाडीचा आवाजाची फायरिंग लक्षात आल्यावर तिच्या लक्षात येते नवऱ्याची गाडी आली. इतक्या चाणाक्ष बायका या देशात येत, इतक्या चाणाक्ष. पावलाची नुसती चालण्याची लबट लक्षात आली की त्याच्या लक्षात आहे असे पावलं माझ्यात मालकाचे पडतेत, असा बूट माझ्यात नवऱ्याचा वाजतोय. अशा स्त्रिया. म्हणून तो वारकरी संप्रदायाने यायला खूप उंच नेलं. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, उंच नेलं या स्त्रियांना, उंच. आता काही काही तशा आहेत, मालकांदरून वाजल्या, कोणेस रे? मी. अरे मी कोण? मी आहे ना. गुरख्याल बोलायली काय चतुरे तू? अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब पाकिस्तानच्या पलीकडे झोपलंय. हो काय अशी बायको ज्याला भेटल्यावर वैकुंठवासी बापूसाहेब मालक वालोरकर म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भला. तुम्ही ऐकलेले आहेत कीर्तन. आयंदळ घोडीशे पायंदळ भला ना अवकुसळ बायकोशे रिकामी जागा भला. विठाला पावलं वाजल्याबरोबर बाईच्या लक्षात आलं मालक आंघोळीला चालले. अण्णा मालक चंद्रभागेत पोचूस तर तुळशीचा वाटा सारून घेत होती बाई. तिचं नाव सोयराबाई. आवाज द्या दादा, द्या, देव चांगलं करीन तुमचं. द्या द्या, वाढवा चांगला. रडल्याशिवाय माय पाजित नाही. ते हे कसे वाढीतीन म्हणल्याशिवाय निपर त्याचे नियमच आहे, ते वाढाच म्हणावं लागतंय. वटा सारीला आंघोळीला मागून दोघांचं स्नान आटपलं आणि काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. काकडा सुरू. आणि एका भंगावर बरोबर त्या वेळेला यायचंय. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिन्नला, हरी चौघडा सुरू झाला, काकडारती समयाचा. अरुणाचा उदय होत असताना पहिली दुसरी तिसरी चौथी मालिका आटपली. पण योग असा आला, रांघोळ काढणाऱ्या बायका दिसत नाहीत, तुळशीला पाणी घालणाऱ्या बायका दिसत नाहीत, गाईकडे वासरं घेऊन म्हशीकडे वघारं घेऊन जाणारे दिसत नाहीत, दुधाच्या गुंड्या आणणारे दिसत नाहीत, सडा टाकणाऱ्या मावल्या दिसत नाहीत, पक्ष्यांचा किलकिलाट ऐकू येत नाही. मालिका तर चारही संपल्या. आजी का भास्कराशी लागली निद्रा. आज काय सूर्याला झोप लागली. आणि मग पत्नीला म्हणले, सोयरा का तया
तयाचे किरण लोपले. वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरज खेडकर म्हणायचे. चोखोबाराय पत्नीला म्हणले, आजी का तयाचे किरण लोपले, हा सूर्य का प्रसन्न नाही, का येत नाही. म्हणले मालक पुन्हा काकडा सुरू करा आणि पहिल्या मालिकेपासून पुन्हा. आणि जेव्हा पुनश्च डबल काकडा आटपला तेव्हा सूर्याचा उदय झाला. अण्णा मग नाराज झाले चोखोबाराय, नाराज झाले. तुम्हाला एक वेगळं सांगतो, आपण जर जास्त वेळ जागर केला तर तो गावातल्या कोणालाच बोलू देत नाही. रात्रभर जागर केलाय, रात्रभर एकट्यानं जागर केला एकादशीचा. हरभर उपटीण्यात तर बाकायच दुसऱ्याच. तो जागर नाही, 10 रात्रा पालथ्या घातल्या तर काय होणार आहे तू याच्यानं. डबल भजन केल्यावर आपल्याला आनंद वाटतो का नाही. चोखोबारायला दुःख वाटलं. त्याचं कारण सांगतो. भाविक कशाला म्हणतात ते ऐका आणि मग देवाला का आवडतात. खिन्न चेहरा आहे, चेहरा नरोज झाला शेठची, नरोज झाला. बाजावर बसले, पाय सोडून आवाज दिला, सोयरा. आदराने हाक मारायची बायकोला जुन्या काळातली माणसं. त्या पण जी म्हणायच्या, ओ द्याच्या. दोन्ही आपोआपल्या मर्यादा सांभाळीत होते बरं का. कधी कधी कीर्तनातलं ऐकून आदरानं बायकोला हाक मारताना वागत नीट नसाल तर ती बोलणारच नाही. आचारसंहिता प्रत्येक क्षेत्रात आहे. व्यापार असेल आचारसंहिता आहे, राजकारण यांना आचारसंहिता, परमार्थ आहे आचारसंहिता आहे, संसार आहे आचारसंहिता, प्रत्येक शेती आहे आचारसंहिता आहे. नियमाची प्रणाली आहे सुभाष भाऊ. आचारसंहितेच्या नियमाच्या प्रणालीत विश्वातलं एकही कुलकर्णी काका चालत नाही. सासऱ्यानं सुनेच्या पुढून जाताना पदर, सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही, ही तिची आचारसंहिता. पण सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. मग मात्र निब्बर धिलपी हातुड्यानं सासऱ्याच्या ठोकायची तोंडात. इकून निघली पाहिजे, मागून निघली. कवडीचं पाप लागलं तर पठ्या पैडी. सगळं जर सासऱ्याला बैठकीत मिळत असेल आणि सून जर पदर पडू देत नसल तर यानं चुली कशाला जाच बोंबलत. यानं याची आचारसंहिता भंग केली ना. नियम आहे आचारसंहितेचा, प्रत्येकाचा नियम आहे. सोयरा जी शब्द वापरला, जी. आता लय खाली बसल्यात नाही तर एखादीला विचारलं असतं नवऱ्यानं आवाज दिल्यावर जी म्हणतीस का म्हणून. मी तिच्या चप्पलचं मंदिर बांधितो, पैसे माया जो हाऊत भरलाय, युट्यूब चालू आहेत, मी खोटं कशाला सांगू. हे तुम्ही दिलेले बी आहेत आणि शेतीचे बी आहेत. हो मी बांधलेली एखादं 4-2 लाखाचं मंदिर, पण जी म्हणणाऱ्या बाईनं उभं राहा, ही महादेव कोरडा होऊ देईन, त्याला सर्दी व्हायची एखादीशी. पण नवऱ्याला जी म्हणीन एकाही देवाला आवडत नाही. बरं एकाही देवाला आवडत नाही, अद्याप नाही. मी नेहमी सांगत असतो, जे घरात नीट वागतात का, आपला वाटाण विषय झाला गाडीत, जे घरात नीट वागतात का ते वरच्याला आवडतात. मी सांगतो, प्रापंचिक जीवनातल्या माणसांनी घरात जर गोड वागला तर एकाही कीर्तनकाराच्या पाया पडायची गरज नाही. देव त्याच्या पाया पडायला येतो. हो त्याची परत्र पुसशी काही. अहो नाही पडली अण्णा एक बाई देवाच्या पाया, पडलीच नाही. तिचं नाव लोपामुद्रा. 9 वेळेस पाया पडला पंढरपुरातला मालक गंगाधर अण्णा तिच्या. 9 वेळेस आईसाहेबाला 7 बाऱ्या पडावं लागलं. आणि रस्त्यानं आईसाहेब म्हणले, अण्णा मालकाला, मालक ती बाई किती उर्मट आहे का शेठ. बाई म्हणल्या मालकाला, ती बाई किती उर्मट आहे, तुम्ही 9 बाऱ्या पाया पडले, ती तुमच्या एकदा नाही पडली. तोंड दाबलं लक्ष्मीचं, सीते तिनं नाही पडू दे पण आपलं कपाळ गोडे, तिनं मला पाया पडू दिले. डोळे भरून आले मालकाचे, तिनं मला पाया पडू दिलं. केलं काय, ती 3 टाइम नवऱ्याच्या पाया पडती. प्रातान माध्यानस्तु आस्तमानाश दिवाकरम त्रिकाल भेदायाम दर्शयामिं पती परमेश्वरा. हे काय एखाद्या मोकऱ्याचं वाक्य थोडे का, नालायकाचे गाफील माणसाचे सज्जनांचं वाक्य. ही वाक्य म्हणजे ती अक्षरे नव्हती देखा. एका अक्षरात
आहे माझा रमाकांत. या अधिकारी लोकांच्या प्रत्येक शब्दात रमाकांत म्हणजे प्रत्यक्ष विष्णू, प्रत्यक्ष पांडुरंग आहे. खरी सेवा ती आहे. जी शब्द वापरला, जी सोयरा जी बोरीचे 2 काटे आण. महाराज आईसाहेब संभ्रमात पडले. बोरीला काटे 2 प्रकारचे असतात, एक वाकडा आणि एक सरळ. मग अण्णा सरळ जर 2 सांगितले तर वाकडा आणि सरळ आणून फायदा नाही, म्हणून सरळही 2 आणले आणि वाकडेही 2 आणले. 4 काटे मालकाच्या हातात टेकले. पण विचारायचं काम नव्हतं. डाव्या हातानं जीभ अशी कर 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 बाहेर वळली आणि 2 सरळ काटे जिभेत टोचून टाकले. चोखोबर आहे, जिभेत टोचले 2 सरळ काटे. किती वेळपर्यंत? दुसऱ्या दिवशी सकाळची चंद्रभागेची आंघोळ होईपर्यंत. भाविक कशाला म्हणतात सुभाष बुवा? चंद्रभागेच्या पात्रात दुसऱ्या दिवशीची चांदणी पाहिली आणि पात्रात प्रवेश केला. थर 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 चंद्रभागा कापू लागली. काय टोके वैराग्याचं, काय नाविन्याचं शिखर आहे चोखोबर आहे. पण काही नाही, स्नान केलं आणि स्नान करून चंद्रभागेच्या वाळवंटात बसून गोपीचंद लावला आणि मग आठवलं आता काकडा करायचा आहे. मग पाण्यात प्रवेश केला, डाव्या हातानं झिप पुढं वळली आणि काटे उपटून चंद्रभागेच्या पात्रात टाकले. उक्स बोक्षी ठास 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 चंद्रभागा रडू लागली, रडू लागली चंद्रभागा. कशा करता जिभेला त्रास दिला असेल? घरी आले, जिभेला वर्ण पडले होते. तोतऱ्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये काकडा त्या दिवसा केला. काकडा आटपल्याच्या नंतर बाजीवर बसले, पाय सोडून. जवळ बसल्या बाईसाहेब पाणी दिलं लोटकं भरून. आणि आता ते प्रेम काय, ते सामान्य प्रेम असेल का ते पती पत्नीचं? जवळ बसल्या. धनी एक विचारू, धनी एक विचारू, असा काय अपराध केलता तुमच्या जिभेनं की जेणेकरून तुम्ही त्या जिभेला 24 तासापुरते काटे टोचलेत? 20-21 घंट्यापुरते काटे टोचले. दुसऱ्या दिवसच्या ब्राह्मी मुहूर्तापर्यंत 20-21 घंटे काटे टोचले. काय केलं? तर चोखोबरायच्या मुखारविंदातून वाक्य पडलं, आजिया रांडेने नासिले माझिया बापाशी त्रासिले. जिवेला रांड म्हणले. आजिया रांडेने नासिले माझिया बापाशी त्रासिले. मालक, तुमचा बाप म्हणजे विटेवरचा मालक. हो, बापर खुमादेवीवर दा माऊलींचे अभंग. आणि चोखोबारायांनी बाप हा शब्द फार वेळेस वापरला. जयासाठी तप धावा तो हा उघडाची पावा, आणि जयासाठी यज्ञ तप तो हा मदनाचा बाप. विटेवरच्या मालकाला बाप म्हणायचे. आजिया रांढेने नासिले आणि माझिया बापाशी त्रासिले. मालक काय त्रास दिला विटेवरच्या मालकाला? सोयरा, डोळ्यांनी चुकीची चांदणी पाहिली ग, चुकीची चांदणी पाहिली. करू दे डोळ्यानं मूर्खपणा, पण हिला वळण लागलं होतं. रोजच्या वेळेला हिनं भजन करायला पाहिजे होतं. चांदणी चुकीची जरी डोळ्यांनी पाहिली तर हिनं चुकीच्या वेळेला 1:45ला काकडा का सुरू केला? त्यावेळेला विटेवरचा मालक झोपलेला होता. त्रास काय द्यायला कारण आहे का? याच्यावर सर्व वारकऱ्यांना आदर आतिथ्य म्हणजे आपल्याकडं बुक्का लावण्याची पद्धत आहे. तर आपल्याला कोण लावते? माणसंच. प्रतिष्ठित अप्रतिष्ठित, सात्विक असात्विक, नास्तिक आस्तिक काय लावित असतील ते, पण माणसं लावते. विश्वाच्या पाठीवर एकच फिरा होता गंगाधरांना, ते चोखोबराय. विठोबा रखुमाईचं मध्य झालं भजनाचं की ब्रह्मांडाचा मालक बुक्का लावित होता. ब्रह्मांडाचा मालक. त्याचं कारण सांगतो. स्वर्गातल्या अमर लोकायला पोटभर जीव कोणी घातला असेल तर फक्त चोखोबरायनं. इंद्राच्या 6 चुकीमध्ये एका चुकीमुळे अमृत खराब झालं, आणि हे खराब झालेलं अमृत दुरुस्त करायची ताकद फक्त चोखोबरायत होती. आमरा ही जीवविती. स्वर्गातले मरत नाहीत, पण भाकरी नव्हत्या खायला द्यायला, अमृत नव्हतं प्यायला. आमरा ही जीवविती ही ताकद चोखोबरायत होती. काय
काय सन्मान, काय सन्मान. इंद्र एके दिवशी काकुलती आला, देवा वाटेल ते लावलेली कामं मी तुमची निमूटपणे सारतोय. 222 पद आहेत इंद्राकडे, मंत्री पद 222. एकही काटेकोरपणानं डोक्याच्या केसा इतकी चूक करत नाही इंद्र. तुम्ही सांगितलेला मी हवलदार आहे, नौकर आहे, सेवक आहे, कामाटी आहे, हो दास आहे तुमचा. पण आमच्या स्वर्गातल्या लोकांना ज्यांनी जीव घातलंय त्याच्यासाठी तुमचं काय योगदान आहे. इथून पुढं त्यानं भजन केल्याच्या नंतर बुक्का मीलाही जाईन, बुक्का लावित होते. आणि ती चांदणी बघितल्याच्या नंतर काशीतले मालक शिवशंकर पंढरपूरला येत होते. त्यावेळेला भगवंत उठायचे, नसले उठले तर राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, अभंग म्हणायचे, देव उठायचे. आणि मग देवाची तिकडं चर्या सुरू झाली भूदेवांच्या हातानं. त्यावेळेला इकडं आंघोळीला जायचे, मग यांचा काकडा सुरू व्हायचा. देव त्यावेळेला जागा असायचा, बुक्का लावायला यायला, सोयरा सोयरा माझ्या जगाच्या बापाची झोप या नालायक जिभेनं मोडली, आजी या रांढेने नाशिले, रान म्हणली जिभेला. सोयरा माझ्या विश्वाच्या मालकाची झोप या नालायक जिभेनं मोडली, याच्या करता हिला काटे टोचून शिक्षा दिली. देवाची झोप मोडल्याने सहन झाली नाही, ज्याचा इतका देवावर भाव, म्हणून ती लोक आवडतात. सुभाषबा पहिला भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची आवडी देवा. इतकं प्रेम करू शकतो आपण पांडुरंगावर? नाही. म्हणून आपण भाविक नाहीत असं म्हणत नाही, पण त्या यादीत नाहीत. आणि त्या तत्वाची लोक त्याला आवडतात. तुकोबाराय वारीला गेले. वारकरी संप्रदायामध्ये जशी ब्राह्मणाची 24 नावाची संध्या कुलकर्णी काका, केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, संकर्षणाय नमा, मित विक्रमाय नमा वगैरे 24 नावाची संध्या सांगितली, तशी वारकरी संप्रदायातली संध्या हरिपाठ आणि काकडा ही संध्या आहे. संध्या वारकऱ्यांची संध्या. आणि हिच्या पर्वस्थितीतला काळ म्हणजे वारी. वारी वारी वारकरी संप्रदायात वारीला अनन्य साधारण महत्व. मालकांचे पुरावे खूप आहे का. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, वारी चुकोने दी हरी. दुसऱ्यातला पुरावा, देवा माझी वारी चुकू देऊ नकोस. असे कितीतरी पुरावे ऐकायला भेटतील, कितीतरी. तुकोबाराय वारकरी आहेत. मागच्या 15, 16, 17 पिढ्यापासून ते वारकरी आहेत. वारीला गेले. भाविकाची दुसरी यादी सांगतोय. उदाहरण क्रमांक 2. कोणाला बनायचं भाविक? गंध लावल्यानं जर भाविक झाला असता तर 8 वर्षापूर्वी आमच्या ड्रायव्हरनं मला मोबाईलवर ईदीचा बोकड्या दाखिलता. ईद ईद तर ते बोकड्या 28 लाखाला विकला होता. मी म्हणलं कस काय विकला बाबा? तर त्याला चांद होता कपाळावर, चंद्रागंध होता. म्हणजे त्याच्या माईनं लावला नाही, त्याला पोटातूनच होता. आगा सुतते म्हैशीचे गा. किती हाले दाखवायचे चंद्रे. माया लहानपणी गाणे व्हायचे होते. आई ग मरे माता तुला शेंदराचा वटा.
आणि आखाडाच्या महिन्यामध्ये हात जोडी येता जाता. त्याच्यातलं एक दुसरा गाणं, तुला सोडीन चंद्र हाल्या ग, म्हणत नाही. बस झालं इतकंच पुरा. मी लहानपणी ऐक, माझं मेमरी कार्ड लय टाईट आहे, मला पाठ जास्त होते म्हणून तर मी मोबाईल बारीकसा वापरितो. याच्यात मेमरी कार्ड चांगलं टाकलं ना ते, त्याच्यामुळे ते नको. मी गाणे ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्याचे 450 कडवे पाठ असतील, मला शिव्या 250 पाठ येतात. मला वानरांची नावं झोपीतून उठल्यावर एखाद्याने विचारायची 468 नाव सांगतो एका रांगेत. डोळे चोळायच्या आधी सांगतो 468. खन 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 नाव. ही ताकद सांगू का तुम्हाला? पण हे कंबर बांधल्यावर लवकर सांगता येते, कारण बसलेल्या श्रोत्याचा आशीर्वाद असतो अंगावर, त्या आशीर्वादाची ताकद. मग म्हशीला सुद्धा हाडे चंद्र येताना, बोकडे सुद्धा टिके येत शेठजी. मग हे महाराजाच्या यादीत कसे येतील, भाविकाच्या यादीत कसे येतील, मंत्री शेठ पायती शेठ कसे येतील ते? आणि धवळ्या कपड्याच्या बाबतीत बोलत असताल तर सांगा बरं, कोणाची बायको इतकी निर्मळ आहे ती बगळ्याच्या पाखा इतके कपडे धुईल? आणि किती जरी धुतले तर आपले राहतेत का तसे? पण कहा बगळा मळत अण्णा, आणि कहा त्यानं साबणा लावल्या, कहा त्यानं स्प्रे आणले, किती पांढरा शुपीत आहे. अगाध धवलत्वे साधुत्व आले, मग काय बगाचे रूप वेगळे. पांढऱ्या रंगाने जर साधू झाला असता तर बगळा काय वेगळा आहे, ते मासे खात ना, येत नाही साधूच्या यादीत. भाविक भाविकची त्याची चौकटच वेगळी आहे, ती परीक्षाच वेगळी. वारीला गेले तुकोबार आहे आणि देहूला एक प्रतिष्ठित व्यक्ती आली, निष्ठावंत व्यक्ती आली. एका निष्ठावंत व्यक्तीच्या सानिध्यात राहणारे निष्ठावंत काही माणसं असतात. हो, काही निष्ठावंताच्या सानिध्यात राहणारे निष्ठानिष्ठे पण असतात. पण ती व्यक्ती निष्ठावंत आणि सानिध्यात राहणारी व्यक्ती सुद्धा निष्ठावंत. निष्ठावंत व्यक्ती पुण्याचे आबाजी गुळवे आणि त्यांच्या सानिध्यात राहणारे अण्णा श्याम काका. मुनीम होते त्यांचे, मुनीम होते. किती निष्ठावंत, आपल्या मालकाविषयी श्रद्धा किती असाव. महाभारतात एक कर्णाचा प्रसंग आहे का, ज्याचं मीठ खाल्लं का त्याचं इमानदारीनं काम करावं. मालकाची संपत्ती मोजणारा गडी हरामखोर असतो. अगाध धन्याची या द्रव्य राशी, गाठी बांधिता आवेशी, चित्तायशी पराशी रांढेची असो. त्याच्या पुढचं एक वाक्य सांगत नाही, जरा वय कमी आहे थोडं म्हणून आखडी तो जीव. विठाला विठाला. मालकाची संपत्ती आपण त्याच्याकडनं पगार घेतो, त्याला भरघोस ऊस व्हावा, त्याला अमाप सोयाबीन व्हावा. आणि मालकान म्हणावं गड्याचा पायगुण लय गोड हे गडे, या तत्वात जे काम करतो त्याला म्हणायचं सेवक. तो संताच्या यादीत येतो बरं, तो संताच्या यादीत. पण मालकाला 150 क्विंटल कापूस झाल्यावर मला 75 क्विंटलचे काऊन येत नाहीत. त्याच्या आईला दूषण दिलं पुढच्या कडव्यात, त्याच्या आईला दूषण दिलं नाही. काय काय मुनीम आहे, एवढं भरघोस उत्पन्न आबाजींना व्हावा आणि श्यामचं नाव वाढावा. त्यांचं नाव श्याम काका. हा चला, कर्णाचा आठवतो. महाभारतातला प्रसंग आहे. कर्ण हा दुर्योधनाच्या भाकरी खात होता आणि एके दिवशी शकुनी नावाच्या पांचट व्यक्तीनं कर्णाला सांगितलं, मी कौरवांचा मामा आहे, पण कर्णा तुला सांगतोय मला कौरव संपवायचे, मला कौरव संपवायचे. कोण म्हणायलाय? सख्खा मामा. पण कर्णानं सांगितलं, मी ज्यांच्या भाकरी खातो त्यांच्या विरोधात जाणार नाही. म्हणून कर्ण मृत्यू पावल्यावर अर्जुन हसत होता आणि पंढरपुरातला मालक रडत होता. पावडे नाना रडत होता. का? सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुखे. कर्णाच्या बाबतीत, खरे बोलण्याच्या बाबतीत यादी तुकोबारायांनी तपासली. चला, मालकावर किती प्रेम असावं याच्यावर सांगतोय. तर
पंढरपुरातल्या मालकांनी कौरवाचं सत्वहरण करण्यासाठी एका महाराजाचं रूप घेतलं आणि आले. कुठे आहेत धर्म ते दुर्योधन, कुठे आहेत? परगावी गेलेले आहेत. काय काम आहे? कर्णाने विचारलं. अमक्या अमकं काम आहे, अन्न सत्र चालू आहे. आवाज, अन्नाचा तुटवडा पडतोय, द्रव्य पाहिजे. तर कर्णाने विचार केला. देव हे ओळखू नाही आला, पण कर्णानं साधूच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर सूर्याच्या तेजाकडे बघितलं होतं. तर सूर्य त्या साधूकडे बघून लाजत होता, याचा अर्थ ह्यो पंढरपुरातला होता. आणि मग कर्णाच्या लक्षात आलं, सूर्याच्या कांतीला लाजवी तू इतका साधू जर विनमुख गेला तर कौरव मातीत जातील. म्हणून देवदर्शनाकरता दुर्योधनाची बायको चालली, तिचं नाव होतं भानुमती. आणि आवाज तिला दाशीला. आई साहेब, दाशी होती जी. मालकिनीला सांगा उभं राहा. मालकीने ती उभं राहा. आणि दाशीला सांगितलं, आई साहेब, मालकिनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि पायातले जोडवे सोडून सगळे दागिने काढा. रस्त्यात 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 काढून घेतले. आणि कर्णानं गठोडं बांधून त्या साधूला दागिने दिले. दागिने दिले. टच 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 महाराज रडत होता. म्हणला, कर्ण जर इतक्या तत्वावर राहिला तर पांडव मरतेत, कौरव जिंकतेत. इतकी मालकाविषयी इमानदारी ठेवा. त्याचं नाव गढी. अहो, तिसऱ्या पिढीला तर तहसीलदार जन्माला येईन गड्याच्या घरात. पण मालक वरी जावा असं ज्या सेवकाला वाटत नाही, ते कायमस्वरूपी चाकरी. शाप नाही बरं माझा, मी पुरावा वाचून सांगतो. कधीच मालकाच्या विरोधात जाऊ नये, हे तत्व असलं पाहिजे माणसाचं. श्याम काका किती तत्वनिष्ठ. काय पुराण डोकं लावून श्याम काका पुढं देहूला आले. आणि देहूला आल्याच्या नंतर तुकोबारायची परिस्थिती पाहिली. वारीला गेले ते तुकोबाराय. बाईसाहेब घरी होत्या, जिजाबाई लेकरं होते. काका आलात? हो, मैं आलो, मी आलो. बसायला बोऱ्या टाकला, पाणी दिलं लोटकभर. त्यावेळेला परिस्थिती तुकोबारायची अत्यंत बिकट होती. बराच वेळ काका बसले. शहाण्या माणसाला उसना आव कळतू. बरं, शहाण्या माणसाला उसना आव कळतू, उसनी टेक कळती. हो, तोंडानं सांगितलेली संपत्ती पण कळती शहाण्या माणसाला. ते श्याम काका होते. त्याच्या लक्षात आलं परिस्थिती तुकोबारायची फार खालावली. घरी गेले. रस्त्यानं जाताना विचार केला, द्यावं काय? ज्वारी टाकून द्यावा तर बुवा वारीहून आल्यावर वाटून टाकील. पैसे द्यावा तर बुवा वारीहून आल्यावर वाटून टाकील. मग काय शोभतंय? कशाला म्हणते सेवक? तुकोबारायनी सुद्धा एका रस्व दीर्घाईत की आपली चूक काढू नये अशा तत्वावर श्याम काका आरूढ गायन मसर दिली. आपल्या संस्कृतीत लग्नात गाय बांधित होते मंडपात, वेलेली बर का. वासरासह मंडपाची सावली जिकून पडती त्या बाजूनं गाय बांधायची, मग मंगलाष्टकाला सुरुवात करायची. अशी मी 5-4 लग्न माझ्या लहानपणी पाहिले. आता बाप जरी गाय द्यायला तयार आहे तर जावाई म्हणून कशाला बापा ही भानगड, आणि हिला कुठं बांधावा? गाई फक्त आता माईकवर कीर्तनातच सांगायच्या. ज्यानं नाही त्यानं सांगावं. खालच्यानं गाईवर बोलताना कीर्तन करायला विचारावं, तुझ्याकडे किती आता? धोतर पिवळं होईन. बोलणं काय सोपं असतंय हा. मग जे घरातले पैसे रानातले कष्ट करून रक्ताचा घाम करून मातीत टाकते, त्याला गाई सांभाळायला लावायला तू महाराष्ट्रातले सगळे पाकिट आणायला तू ह्याकडे एक नाही. यम तुही बसायची जागा हानील. तुला बसून खाऊच द्यायचा नाही, उभ्यानच खाय म्हणेल, उभ्यानच खाय म्हणेल. काही आता फक्त धर्म झालं, काही झालं माईकवर बोलायचाच. एखाद्या माणसाच्या हातात माईक आलं ना अण्णा, इतका धर्माच्या गप्पा करीन की धर्म याचंच पोरग आहे. इतका गप्पा हाणतो. आणि त्याच्या छातीला जर मशीन लावली तर मशीन जळून जाती धर्माची. इतकं त्याच्या पोटात काळ. नुसतं माईकवर धर्म सांगितलं जातो. विठाला विठाला माय बापावर सांगायचं आणि माय बाप सांभाळायचे कोणी? वक्ते बाबा म्हणायचे, जो पक्वाद्या, जो गायक आणि कीर्तनकार, भागवतकार, रामायणकार
मायबापाला सांभाळीत नसल आणि त्याला तुम्ही बलून पाकिट देत असताल तर तुमच्या 42 पिढ्या नरकाला जात्या. 42 पिढ्या नरकाला जात्या. त्याचं कीर्तन ऐकणाऱ्याला सुद्धा पाप लागत असते. तुका मने पाप माय नावडीच्या बाप माय नावडीच्या बाप माय नावडीच्या बाप. कशामुळे कोटीची नोट म्हणत होते माहितीये का? इथं बसा. कशामुळे कोटीची नोट म्हणत नाना मनोथुराम बाबा? कीर्तनकार बोलत असताना गायकाने प्रमाण दिलं की कीर्तनकार रेल्वेचं तोंडे समजायचं, आणि कीर्तनकार बोलत असताना गायकाला प्रमाण नाही देता आलं की समजायचं कीर्तनकार 4 चाकाची गाडी कोणाला उडीत चाललाय. रेल्वे उडीत नाही ना, उडीत नाही. म्हणून गायकाचं इतकं अनन्य साधारण महत्व आहे. विठाला विठाला वारीला चालले तुकोबाराय. आमचे महाराज सुद्धा महाराष्ट्रात बऱ्यापैकी तरुण कीर्तनकारात त्यांचं नाव आहे. आमचे हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज उगले, गोड गोड त्यांचं नाव आहे. वा. आणि मग गायन मसड आणून घातली. कडव्याच्या गाड्या वळही लावली, छप्पर केलं गाईला. घडी घडी सगळे घेऊन आले. 1425 गडी होते. 3600 एकर ऊस होता. माया का गोळ्या संपल्यात. दुखत मग कमराचा आणि डोक्याचा काही संबंध नाही ना. याचा आहे आठवड्याला 1 इंजेक्शन, 15 दिवसाला 1. त्याचा काही याचा आणि याचा काही संबंध नाही. त्या अपघातामुळे क्रॅक आहे, त्याचं काय असू द्या, हे नाही दुखत मग. आणि मी ऐकूनच सांगत नाही, वाचून सांगतो. आणि ज्याचं ऐकलंय त्यांचं नाव बी सांगतोय. अधिकाऱ्यांचं वक्ते बाबा असतील, रंगनाथ गुरुजी असतील, माधव महाराज मगर असतील, असे काही जे ठराविक लोक, अशा लोकांचे वाक्य सांगा ते प्रमाण असते. वापस केले. बाई किती चतुर होत्या लक्षात घ्या. अहो 3600 एकर ऊसच्या बाईच्या बापाला भोसले काका पितळे गुरुजी, आणि त्या घरची बाई वाटीभर पिठामध्ये म्हणजे 75% उंबर आणि 25% ज्वारीचं पीठ, उंबर शिजून एकत्रित मळायचं, मिठाच्या खड्यासंग भाकरी खायच्या. 3600 एकर ऊस बापाला. आताच्या पोरीनं तर बोट मोडे असते. मेल्याचा सत्यानाश होऊ, त्याचा खाना खराब होऊ, त्याचं दुपारा मड निघू, असं म्हणले असत्या. नाही, दोष तो प्रारब्धाचा, ललाटीच्या भास कळा, कासया वितरा झळा आपुलिया कर्तव्याच्या. आपल्या प्रारब्धाच्या झळा दुसऱ्याला कशाला द्यायच्या? तू पाटील विठाला विठाला असू द्या. कर्म ठराविक लोकांचं फिरलं. 48,324 दाशा भांडे घासायला. पण बाईला शेण काढावं लागलं हो अण्णा. द्रौपदीला शेण काढावं लागलं. देवाला जितक्या पोरी आहेत का पंढरपुरातल्या मालकाला, प्रत्येकीला 3-3 पोरी झाल्या. 16,108 गुणिले 3 48,324 पोरी. इतक्या दाशा होत्या भांडे घासायला, पण शेण काढावं लागलं. प्रारब्धाचा कल फिरला. नाही दोष दिला तरी पण विटेवरच्या मालकाचं भजन गायलं द्रौपदीनं. माणसानं नशिबाला भांडलं पाहिजे हो, नशिबाला. उग लोकांना अधिक मास महिना आला, सासून मला अंगठी घालाव, भिकार चोट कुठला. अधिक मास महिना आला, सासूच्या अंगावर दळी तू का तो महिना. हा, तू हे बोट तोडून टाक ना. अंगठ्या नाही तर सासूल कशी देईन ती. आणि तुला पोरी झाल्या, तो जावायला किती घातल्यास. चुकीच्या गोष्टी आहे ना. आपल्या प्रारब्धाला भांडा. आणि तुम्हाला एक सांगू का, अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. कुत्रे विमानात बसायलीत ना. कुत्रे आमच्या मित्रांनी कुत्रा आणलं मलेशियातून 1,18,000. ते का चलीत थोडंच आणलंय. त्याची इतकी प्रक्रिया, ते शीटवर बसू द्यायचं नाही. शीट तिकीट तर काढायचं,
पण पोटाला पिशवी, लहानसं पिलू होतं आणि त्या पिशवीत कुत्रं. शेजारी जर म्हणलं आम्हाला जमत नाही तर चल खाली उतर, इतकी त्याची नियमाची प्रणाली विमानामध्ये. हो, मग कुत्रे विमानात बसले, प्रारब्ध आहे त्याचं, त्याचं नशीब येते. अहो नशीब, तुम्ही 1.5 लाखाचा बैल आणला देवराव पाटलांनी, 1.5 लाखाची बैल जोड आणला, टिपणीला हाना, न्यावंगरीला चाहुरीला धरा, रासण्याला धरा, रेंगीला धरा, 12 क्विंटल माल टाकली सोयाबीन तरी त्याच्या गाडीला धरा, बैल वापस येत नाही. पण चारा कुठं माहिती आहे का? बांधून, चारा बांधून. आणि आईला सोड्याला कठाळ्या, आकड्याचीच कंस खाणार. कोणाचं नशीब मोठे? मग हाव नशीब, मग कठाळे सुद्धा नशीब घेऊन येते, तर 2-2 बायाच्या कठाळ्यानं बी येड्यावानी करून ना. आपण कशाला लोकांवर रुसायचं, त्यानं मला नाही दिलं, तो नशीब. आपुल्या संचिता वाचोनिया, आपुल्या संचिता वाचोनिया, नलगे रुसावे अनिका बहुता आपुल्या संचिता वाचोनिया, रुसावे फुगावे आपोलियावरी, आपुलियावरी रुसावे फुगावे आपोलियावरी, फुगावे आपोलियावरी, मोरला तो हरी सकळी, हरी सकळी, मोरला तो हरी सकळी. काय आपल्या नशिबाला भांडायचं ना. बाईनं वाटीभर पिठामध्ये 1-1.5 किलो उमरे टाकायचे आणि त्याच्या पानगे मिठाच्या खड्यासोबत खायचे. प्रारब्धाला भांडणारी बाई होती नशिबात. पैसे आवडत नाहीत असा माणूस नाही. आयसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. आणि पैसे का नाही आवडा? मालकाचा पुरावा आहे, द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, तरी तो त्याविन चतुर शोभा न पवे. 5 जिल्ह्याचा मालक आडत दुकानदार घेतो आता कासट शेठ, आणि शेवटच्या टप्प्यात भिकारी झाला. मानतेत का त्याला? तो त्याविन चतुर शोभा न पवे, नैवम बाळू महाराज लिखितम. हे का मी लिहिलेलं आहे का? धनवंता लागे, धनवंता लागे, सर्वमान्यता आहे जगे, सर्वमान्यता आहे जगे, माता पिता बंधू जन, सर्वमान्य वचन, सर्वमान्यता आहे जगे, सर्वमान्यता आहे जगे, माता पिता बंधू जन, प्रारब्ध आहे ज्याचं त्याचं. काय सात्विक बाई बघा, एवढ्या श्रीमंताची कन्या तुकोबारायच्या जीवनात किती गोड वागल्या. गाय आणि मसड श्याम काकानं भाविक सांगायला, गाय आणि मसड आणून घातली, गाईचं दूध लेकरायला आणि म्हशीचं दूध वाटलं, इकलं नाही वाटलं. मग दूध ज्या वेळेला फुकट येतं का, त्याच्या बदल्यात त्याचा परतावा द्यावा लागत असतो. म्हणजे ज्या पात्रात दूध आलं का त्या पात्रात गहू ज्वारी बाजरी देत होते, याला परतावा म्हणायचं साध्या भाषेत. त्याला विशिष्ट प्रकारचं एक पुराणातलं वेगळं नाव आहे. तर तो परतावा आल्याच्या नंतर म्हशीचा असेल गाईचा असेल तर तिला ते घुगऱ्या करून खाऊ घालीत होते शिजून. पण 3ऱ्या दिवसपासून म्हशीनं परतावा खाणं बंद केला. घुगऱ्या शिजल्या ना, म्हशीनं खाणं बंद केला. कारण तुकोबारायच्या प्रपंचातली व्यथा पाहिल्याच्या नंतर म्हशीचं अंतःकरण कोमेजलं, परतावा खाणं बंद केला. मग त्या ज्वारीच्या भाकरी. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य आहे, ते कीर्तन कुठं झालं ते सांगतो, ठिकाण नाही सांगत. पण त्या कीर्तनात एक श्रीमंत बाई
माणसाईतून येऊ लागली बायकाईतून. तर रंगनाथ गुरुजी म्हणले, अरे ती मसडी आली, तिला रस्ता सोडा. म्हणजे अधिकार तत्व लोक असतात ना, की तू उशिरा येशील, माणसं तुडीत काय या लागलीस, असशील श्रीमंताची तू. त्या कीर्तनातलं वाक्य आणि त्याच कीर्तनातलं हे वाक्य गुरुजींचं. गुरुजी म्हणायचे, तुकोबारायच्या दारातून चोर चाललाय. तुळशी वृंदावनाच्या बाजूला एक वट्टा होता आणि वट्ट्यावर तुकोबारायची लेकरं झोपलेली होती आणि चोर चालला दारातून. तर या घरातली लोक किती देवाला आवडत होते, यांचं वागणं किती गोड होतं, ते गिरगावच्या बाळूला तितकं सांगता येणार नाही, कारण माझी तितकी पात्रता नाही. पण यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली त्या अंगणातली माती किती पवित्र होती बघा. चोर तुकोबारायच्या दारात आल्यावर त्या मातीच्या सुगंधात इतकी ताकद होती. चोराचा भाव बदलला आणि अंगावरची शाल चोराईने तुकोबारायच्या लेकराच्या अंगावर टाकावली. चोराचा भाव बदलायची ताकद ज्या मातीत होती, ती माणसं किती भाविक असतील कल्पना करा ना. आले तुकोबाराय वारीहून आल्याच्या नंतर मंदिरात देवाला लाही बुक्का प्रसाद वगैरे सगळं ठेवला. तुळशी वृंदावनाला तुळशी महादेवाला प्रसाद ठेवला. घरातल्या दारातल्यांना जे आली त्यांना प्रसाद वारीचा दिला. पाय धुवायला पाणी दिलं, बाईनं बसायला टाकलं. स्वर्गात कोण माणूस आहे सांगू का तुम्हाला? मला का नाही, पाणी देताना गवत उपटायचा नाद आहे म्हणून लांबत बघा कीर्तन. शहाण्या दारे धरणाऱ्यानं गव्हाला पाणी देता देता भवतालचं गवत उपटिलं पाहिजे माल्यावरलं, पुन्हा खुरपायचा ताण कमी होतो. नाही तर मी सरळ सरळ बोलत राहिलो तर आता लोक 9-10 पुरावे दिले असते, पण मला नाद आहे गवत उपटायचा, त्याच्यामुळं लांबत हे. काय सांगू लागलो? हो हो हो, वारीहून आले. हा, श्रीमंत कोणाला म्हणायचं, नशिबवान कोणाला म्हणायचं? दिवसभर रानात काम करावं, 5:30-6 वाजूस्तर बोराट्या काराट्या अंगाला घासलेल्या असावा, थकून जावा आणि घरी आल्या आल्या बायकून गरम पाण्याचं बकेट पाय धुवायला ठेवा. त्यानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. काच लावलेल्या बंगल्यात राहिला पण बायको त्याच्याकडे बघ, त्यानं म्हणायचं मी मसन वाटेते. काही अडचणीत हात घालूत नका, इचू निघत असते. सोपा पुरावा, सोपा पुरावा. हो. कर्कशे संगती दुःख उदंड, मालकाचा पुरावा आहे तो. पुरावा आपण म्हणायचं आपण स्वर्गात आहेत का नरकात येत, आपण ठरवायचं, आपण ठरवायचं. पाय धुवायला पाणी दिलं. एखाद्या लोकांचे शब्द जिजाबाईच्या विरोधात जात असतील, त्यांची ब्रेक लायनर तुटलेच समजायचं. ज्या वाहनाचं ब्रेक लायनर तुटलं ना, ते वाहन ठरल्या जागेवर थांबत नाही. तसं एखाद्याच्या जिबीचे लगाम तुटलेले असतील, ते काही म्हणत असतील, पण जिजाबाईचा तुकोबारायावरचा इतका भाव होता की तुकोबारायानं जेवण केल्याशिवाय त्या पाणी पण पित नव्हत्या सूर्यकलेपर्यंत. हा जिजाबाईचा भाव होता. म्हणून पंढरपुरातला मालक पायाची माती चाटीत होता. येडा आहे का तो? हा, कोणाची माती चाटायला? दातानं काटा. अहो, कृपा कटाक्षाने हळीले, त्यानं पाहिल्यावर जखमा नीट होत्यात, मेलेले उठून बसले, मग काटा निघत नव्हता का? का दातानं काढा? मालकावर अतूट श्रद्धा ठेवणाऱ्या बाईच्या पायाची माती चाटावा ही पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा अपेक्षा होती. त्या बाईच्या विरोधात कसं वाईट बोलता? उलट तर मी म्हणतो, जिजाबाईचा शेवटचा संसार 2री पासून तर 7वी पर्यंत मराठीतल्या पुस्तकात असावा. या महाराष्ट्रातली एकही बाई फाशी घेणार नाही, एका बाईंना पेटून घेणार नाही. का? एवढ्या श्रीमंताची पोरगी असताना इतक्या गरिबीत तुकोबारायच्या खांद्याला खांदा लावून संसार केला, पण तिनं घरानं केलं नाही. आता गॅसची टाकी नवऱ्याच्या डोसक्यावर, बाजाराच्या पिशा आणू बोटकची कांडी तुटली त्याची, तरी माहेरात गेल्या म्हणती मेल्याच्या संसारात इतकुशी मजा नाही. तू या अंगावर झोपीत भिताड पडन, झोपीत 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 तू जाग्यावर माती करावं लागन, जाग्यावर मसन वाट्यात न्याचं काम पडणार नाही. किती चुकीच्या गोष्टी आहेत सांगा ना. हा, याचंच तर नाव कीर्तन आहे. घरात नीट वागणं याचं नाव कीर्तन. मी तर नेहमी सांगत असतो. त्या दिवशी बोललो तुमच्या कीर्तन, त्या दिवशी पाथरीला सुद्धा बोललो. अण्णा, आपल्या बाप दाद्याने अर्ध्या रात्री झोपीत काढ्या,
अंधारात अंधारात काढ्या, चुकून बोललो, अर्ध्या रात्री अंधारात काढ्या. झोपताना जेवण झाले की झोपताना दिवे इझिले की या दिव्यातलं अर्ध तेल उद्याच्या संध्याकाळी पुरावा आणि लेकराचे संसार गोड व्हावा, याच्याकरता त्यांनी अंधारात रात्री काढ्यानं. आणि मग ते म्हातारे झाल्या, काल कुरकुल्या आणि गालाच्या सुनानं पोरग बागलात घ्यावा, दोनच तोंडन खिचडीन बोंड, उलथी होशीन उलथी. हो, आणि त्यो बी बाब्या पालथा होईन. काय करायचे कीर्तन ऐकून? महाराजाच्या पाया पडायला. महाराज जळण तू ह्या पापानं. सगळ्यात मोठी सेवा आपल्या घरातल्या ज्येष्ठ लोकांची, सगळ्यात मोठी सेवा आपल्या वाडवडिलांची, आणि सगळ्यात मोठी सेवा सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांचा आदर करण्यात. इतकी सेवा जगात दुसरी कुठलीच मोठी नाही, कुठली मोठी नाही. असो, पाय झालं, पाणी दिलं, बसायला बोऱ्या टाकला, पात्र लावलं, लालजरत आडीतलं दूध वाढलं. आडी होती, पहिल्या आड्या होत्या, जुन्या लोकांना माहित. आमचे नशीब फुटके, आम्ही श्रीमंत कैदी आहेत. आम्ही कसे आहेत माहितीये का? श्रीमंत कैदी, श्रीमंत कैदी. जमीन 150 एकर, महाराज दूध प्यानं. मी म्हणलं करा, आणि पोराला पाठवून उंदीर आणल्या आणि ढवळी थैली आणली दुधाची. मी म्हणलं मी रोगर पेईन पण हे नाही प्याचा. जमीन 150 एकर आणि थैली आणली दुकानावरून ती. जिवंत कैदी येणार नाही. कशाला प्याचं दूध? त्याच्यापेक्षा घासलेत प्याव वाटिकस, पोट तरी दुखायचं नाही. त्या दुधानं 150 बिमाऱ्या होत्या ना, कशाला ते प्याचं? जिवंत कैदी. काय आडीतलं दूध. मी एका घरी जात होतो, परिस्थिती असू द्या मागची, आताची इचकू नका आणि पहिली काढू नका माहिती. तर मग आम्ही ते दूध आणायला जाचो, तर त्या बाईनं दुधावरची झाकणी काढ्या, जो सुगंध येत होता का, त्या सुगंधात वाटायचं लिटरभर दूधच पिलंय. असला सुगंध होता त्या आडीतल्या दुधाचा. काय गंधासारखं दूध आहे. काय काय कुठल्या बी गोष्टी, हो कुठल्या बी गोष्टी. ह्या काय बाया करा 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 गावरान भेंडर तोडायच्या, त्या निबरड असले तर वरोट्यान फोडायच्या, त्याची आमटी करावा, तिच्या असा तवून घेत होता. ती आमटी अशा 1.5 आणि 3 भाकरी चुरून खात होतो माणूस. हे मिक्सरचे मस नामदेवरायाची ताकद किती मोठी होती माझ्या. किती मोठे नामदेवराय, किती मोठे नामदेवराय होते. नामदेवरायाला एका देवीच्या उपासकानं दटिलं. तो परिसा भागवत होता. परिसा भागवत हा नंतर अधिकारी झाला, वारकरी संप्रदायात नंतर आला. अगोदर हा शाक्तपंथी होता. शाक्तपंथी म्हणजे देवीचा उपासक होता. देवीला मानू नका असं म्हणत नाही, पण देव्यात त्या माना ज्यांना बोकडे लागत नाहीत. त्या ज्या देवीला आठखुरी मेंढी लागती, ज्या देवीला कोंबडं लागतं, ज्या देवीला बोकड लागतो, ज्या देवीला रेड्या लागतोय. आषाढाच्या महिन्यात रेड्या कापित होते पहिले, त्याला सार्थक नावाचा विधी म्हणत होते. असल्या देवींना मानायचं नाही. अहो देवी माना ना. तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, लावण्य मनोहारी ओ करी कृपा, सावळे सुंदरी ओ करी कृपा, ओ करी कृपा, उजळ कुलदीपा, मार्ग बहु सोपा, येऊनी लवलाही येऊनी लवलाही, सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. तिला माना. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ह्या देवींना माना. फार 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 देवता आहेत. ज्या जगदंबेने छत्रपती शिवाजी महाराजांना अश्वारूढ असणाऱ्या राजाला तलवार दिली, त्या जगदंबेला माना. जिथं हिंसा होती, हत्या होती, ती देवी मानायची नाही. आदरणीय पूजनीय नामनिष्ठ सद्गुरू भगवान बाबा आनंदगडकर, इथं जालन्याच्या बाजूला आनंदगड नावाचा एक गड आहे, तिथं सद्गुरू भगवान बाबा आहेत. त्यांनी एका देवी पसली हिंसा बंद केली. ऐकलं त्या गावानं. आता कोणी तिथं हिंसा करायचं काम नाही. दुसरं एक गाव कोणतं रे? नांदापूर. आणि आपण कीर्तनाला गेलो ते वाघरूळ आणि नांदापूर, जालना जिल्ह्यात गाव. दोन्ही गावातली हिंसा देवी पुसली, बंद केली. काय पुण्य असेल त्या महात्म्याला. आमच्या चारठाणला एक ते मनमत आप्पा म्हणून एक होते, मिरच्याचे व्यापारी होते. मिरच्याचे व्यापारी होते चारठाणला. आणि त्यांचे चिरंजीव आमच्या शिलूला शिक्षक आहेत. त्यांनी एका देवी पसली हिंसा बंद केली.
कोट्यवधी यज्ञाचं पुण्य लागते या लोकांना, कोट्यवधी यज्ञाचं पुण्य लागते. हे भंगारी भुंगारी कृत्य आपल्या देवांपुढे नसावा. सात्विक सदाचार पुण्यशिला असावा. लय धमक असेल ना तर 5 क्विंटल गावरान तुपातला मुगाचा शिरा खाऊ घाल ना, ते शेपुडीचं पोट्ट खाऊ घालायला. चुकीच्या गोष्टी आहेत त्या, चुकीच्या गोष्टी. असे सात्विक सदाचार पुण्यचार करा. असो ते शाक्तपंथी थोडासा नामदेवरायाच्या विरोधात गेला, त्याला परीस दिलता जगदंबेनं, आणि मग तो परीस नामदेवरायाने राजाईच्या हातातला घेऊन पाण्यात टाकला. तो परिसा भागवत आला. नामदेवा वाईट शब्द बोलला तो म्हणत नाही मी, कारण माझी पात्रता नाही. तो परिसा भागवताना नामदेवरायाला जे शब्द वापरला तो शब्द वापरायची माझ्यात ताकद नाही, कारण माझी लायकी नाही. मी त्या नामदेवराय तुकोबारायच्या नावानं 2 टायमाच्या भाकरी खातो, त्यांच्या विरोधात बोलायची आपली ताकद नाही. म्हणजे त्यांना विरोधात नाही, दुसऱ्यानं वापरलेला. विभीषणाला मूर्ख नावाची पदवी आहे. मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाणा. पण पदवी कोणी दिली? ती अधिकारी व्यक्तीने दिली, आपण नाही. आपण का बिभीषणाला मूर्ख म्हणायचं नाही? बिभीषणानं भजनाच्या बळावर स्वतःचं घर वाचविलं. तुका म्हणे अग्नी झाला शे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची आग लगी लंका में हलचल मचाई बिभीषण की कुटिया कैशी बचाई रे. राम नामाच्या ताकदीनं बिभीषणानं स्वतःचं घर जळू दिलं नाही. इतका नामधारक बिभीषण होता. महाराज जरी त्याला मूर्ख म्हणले असतील तरी मी म्हणायचं नाही, आपली ती पात्रता नाही. गाता येत असेल सगळ्यांना बापू, वाजिता येत असेल, कीर्तन करता येत असेल, पण आपण कोणाला साथ करतो याच्यावर गायकाचा वैभव वाढत असते. आता नाईला जाणं आपण प्रपंचात पडल्यामुळं तुम्हाला बी एखाद्या वेळेला भंगिऱ्याला साथ करावं लागत असेल, हे तुम्हालाही कळत असेल. तुमच्याही जीवनात असा एखादा व्यक्ती येत असेल की ज्याला कवडीची अक्कल नाही, त्याला तुम्हाला मृदंगाची साथ द्यावी लागती. असंही तुमच्याही जीवनात येत आहे. पण महाराज ठराविक जे लोक होते त्यांनी नाही नालायकाला साथी दिल्या, नाही दिल्या. सोनबा ठाकरांनी पुन्हा पकवाद वाजिलाच नाही दुसरीकडे. तुकोबारायचं कीर्तन काय पुण्य असेल राजे हो, किती जन्माचं पुण्य असेल. एका कासार समाजाचा माणूस सोनबांना विचारलं, ठाकूरजी काय असं पुण्य केलं की तुम्हाला तुकोबारायची सेवा सापडली? स्वतःची जीवनचरित्र गाथा मांडल्याबरोबर 8 दिवस शिवजी कासा रडत होता. जीवन होतं सोनबा ठाकरांचं. पण कालांतरानं हे शिवजी कासार तुकोबारायचे टाळकरी झाले. गंगाजी मवाळ आणि शिवजी कासार तुकोबारायच्या कीर्तनात चाली म्हणायचे. देवबाप्पा चाली. वारकरी संप्रदायात जातील समन नाही, आणि संप्रदायात जर कोणी जातीचा वाद करीत असेल, संप्रदायात व्याभिचारो कृतो जना वात्सल्याम भयस्थितो पिशाच सर्व संगानाम त्वम संतती जायते. संक मराठीत. परमार्थात जर कोणी जातीवाद करत असेल तर त्याची आई भूताशी रतली यावला जन्माला आली. विठाला विठाला चांगला असेल त्याला मानायचं. तुका म्हणे नाही जाती सवे काम, म्हणे नाही जाती सवे काम, तुका म्हणे नाही जाती सवे काम, जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धरले, ज्याचे मुखी नाम तोची धरले, ज्याचे मुखी यातायाती धर्म नाही किंवा कबीर मोमीन वैष्णव चांभार असे कितीतरी पुरावे आपण ऐकतो. माझा एक ढोबळ पुरावा आहे येडपट गिरगावकराचा. देवबाप्पा महाराष्ट्रात अशी जात आहे का त्या जातीतले लोक दारू पित नाहीत? तुम्हालाच विचारतोय फक्त. बापू पाहिली तुम्ही अशी एखादी? होय मामा बघितली का गुरुजी? गडदे मामा पाहिली का अशी एखादी जात? त्या जातीतले लोक दारू पित नाहीत. जाऊ द्या, त्या जातीतले लोक मांस खात नाहीत, त्या जातीतले लोक भांडत नाहीत, अशी जातच नाही.
मग कशाला उड्या हाणायच्या? आणि अशी एक बी जात नाही की त्या जातीत चांगला माणूस नाही. प्रत्येक जातीत चांगली माणसं, प्रत्येक जातीत. मी महिन्याला वारीला जातो तर 5 पोरं पारधी समाजाचे जामदेवने येतात. 557 किलोमीटर अंतर. मी माझ्या गाडीने जातो आणि गाडीने येतो. पण ते 14 दिवस पायी चलून येतात. 557 किलोमीटर पायी चलून येतात, पायी दर महिन्याला. ते जातीने पारधी समाजाचे आहेत. गिरगावकर एअर कंडिशनर गाडीमध्ये जातो, काहीच नवल नाही, चिल्लर आहे त्याच्या पुढे, चिल्लर. पारध्याचे पोर पायी येतात, पायी. त्याच्यामुळं लय असं शेंडीला तूप लावून दुसऱ्याला कोपरं आणले नाही पाहिजे. हा, हे नालायक गाढव लोकांचे काम आहे ते. विठ्ठला हार काय झालं तर जात पोरापोरीचे लग्न करण्यापुरती दाखवा. आपण उपास धरतो, एकादशीच्या दिवशी सफरचंद घेतले 70 भाईकून. त्या सफरचंदात एखादा अख्तर भाई गावसाला का कापल्या बापू मधात गावसाला का? काय संबंध आहे आपल्याला त्याच्या त्याच्या काय गरज आहे का त्याच्या? काय संबंध? आपल्या संप्रदायात फक्त आचरणाचं कार्ड ज्याचं गोड आहे का त्याला किंमत आहे. सज्जन नावाचा खाटीक काय बदाम इकित नव्हता, खवा इकित नव्हता, मांस इकित होता, तरी पण त्याचं नाव गाथ्यातलंय. तुम्ही किती उड्या हाना, तुमचं नाव गाथ्यात येत नाही. कारण आपली तितकी इमानदारी नाही. एक म्हणला मला रामायण पाठे, एक म्हणला भागवत पाठे, एक म्हणला वेद पाठे, एक म्हणला पुराण पाठे. सगळं पाठ कर, अजून बायबल कर, कुराण कर. नाही, मन चांगलं लागेल. आणि हे कार्ड विकत भेटत नाही बरं, आपल्या कर्तृत्वानं निर्माण करावं लागतंय. आणि ते सज्जन नावाच्या खाटकान निर्माण केलं. निर्माण टोल ना